मी सांगतो या शासन निर्णयाबद्दल जर का तुम्हाला माहिती असली तर तुमचे 1,000पासून 50,000 ते 1,00,000 रुपये वाचणार आहेत. आणि जर या शासन निर्णयाबद्दल माहिती नसली तर 5-50 हजारानं तुम्हाला फटका बसणार आहे. सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. महसूल मंत्र्यांचा एक शासन निर्णय आलेला आहे. ते हल्ली खूप शासन निर्णय काढतात मात्र अंमलबजावणी करत नाहीत. मात्र हा शासन निर्णय काढणे आणि त्याची अंमलबजावणी करणं हे त्यांनी सोबतच केलेलं आहे. विषय काय आहे तर तुमच्या कुटुंबातील शेत जमीन जर तुम्हाला एकमेकांच्या नावानं करायची असेल तर पहिले तुम्हाला मोठ्या प्रमाणात नोंदणी शुल्क द्यायला लागायचं. आता ते नोंदणी शुल्क द्यायची गरज नाही. आता पूर्वी काय होतं हे आपण जाणून घेऊ. पूर्वी कसं होतं, समजा माझ्याकडं 20 एकर जमीन आहे, माझे वडील हयात आहेत आणि मला एक भाऊ आहे. ठीक आहे, माझे वडील, आम्ही दोघं भाऊ, आणि जर 20 एकरातली 10-10 एकर जर आम्हा दोघा भावांना वाटून द्यायची असेल तर त्या 20 एकराचा रेडी रेकनरचा जो शासकीय भाव होता त्या भावाच्या 1% इतकं शुल्क आकारलं जायचं आणि ते भरावं लागायचं. आता एवढ्या जमिनीचं शुल्क किती होत आहे? जर बागायती जमीन असेल, रोड काठची जमीन असेल, शहरालगतची जमीन असेल तर 50,000 लाख रुपये इतकं नोंदणी शुल्क 1% म्हटल्यानंतर होत नाही. 5-6 लाख रुपये जर का त्या ठिकाणी जर जमिनीचा भाव असेल तर 5,000-6,000 रुपये नोंदणी शुल्क होतोय. 40-50 लाख रुपये एकरात जमीन असेल तर त्या ठिकाणी 50-50 हजार रुपये नोंदणी शुल्क होत आहे. म्हणजे हे जे सगळं आहे तर हे आता तुम्हाला द्यावं लागणार नाही. स्क्रीनवर जो शासन निर्णय दाखवतोय तो सरळ सांगतोय की पहिल्यासारखीची प्रोसेस नाही. म्हणजे कुठेतरी रजिस्टर ऑफिसला जा, दस्त तयार करा, त्याच्यानंतर मग तिथं सगळ्या प्रोसेस करा, त्या 12 भानगडी करा, नोंदणी शुल्क भरा. आता त्याची गरज नाही. तर आता काय आहे तर सरळ तुम्ही उठायचंय, तहसीलला जायचंय, वाइंडरला भेटायचंय. जो कलम 85 1966च्या संहिताच्या कलम 85 सेक्शन 85 या अंतर्गत वाइंडर करणं अर्ज घ्यायचा आहे, तो अर्ज भरायचा आहे, तो तहसीलदाराला द्यायचा आहे, तो संबंधित बाबूच्या टेबलवर येईल. त्यानंतर नोटिसा निघतील, संबंधित लोकांना नोटिसा येतील, त्या ठिकाणी जायचं, फक्त 500 रुपये भरायचे आणि आपापल्या कुटुंबातली शेती आपापल्या नावानं करून घ्यायची. इतका सोपा हा विषय आहे. आता याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. जर वडील मयत असतील तर काय? वडील मयत जर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला मग ते रजिस्टरच करावं लागेल. ठीक आहे. आणि वडील हयात असतील किंवा वडील मयत जरी असतील आणि भावाभावामध्ये बहिणी बहिणीमध्ये जर का विचार विनिमय असेल तर त्यांना सुद्धा हा कायदा, हा शासन निर्णय लागू होतो. एकंदर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 मधील कायद्याचा एक भाग आहे. म्हणजेच सेक्शन 85 कलम 85 असं सांगतो की शेत जमिनीची वाटणी कशी करायची, कुटुंबातील सदस्यांमध्ये जमीन विभागणीचे नियम आणि तहसीलदाराच्या अधिकाराखाली ही प्रक्रिया होते. ठीक आहे. तर आता पूर्वी काय होतं तर कुटुंबाला नोंदणी कार्यालयात जावं लागायचं, रजिस्टर ऑफिसला. ठीक आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर दस्त कागदपत्र तयार करावं लागायची. त्यानंतर तिथं स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्क भरायचं. त्यानंतर नोंदणी शुल्क म्हणजे रजिस्ट्रेशन फी भरायची. ती किती? तुमच्या वावराची शासकीय किंमत किती आहे त्याच्या 1%. मग ती 6 लाख असेल तर 6,000, 50 लाख असेल तर 50,000. ठीक आहे. अशा पद्धतीचं होतं. आता ही सगळी प्रोसेस करायची गरज नाही. मग आता बदल काय झाला, पूर्वी कसं होतं आता कसं होतं याचा एक चार्ट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. ठीक आहे. आता ती जी बाब आहे, वाटणी जर करायची असेल तर पूर्वी काय होत होती, आता ही होतेच. ठीक आहे. मग नोंदणी पूर्वी करावी लागत होती, आता नोंदणी करण्याची गरज नाही. शुल्क पहिले भरावं लागत होतं, आता शुल्क माफ आहे. प्रक्रिया काय, पहिली खर्चिक होती, आताची सोपी आणि स्वस्त आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सरळ एक अर्ज द्यायचा वाइंडर थ्रू, तुमचे वडील आणि तुम्ही आपसात सगळे एकत्र असाल, सगळ्यांचा एक विचार असेल तर तुमचं 500 रुपयात काम होणार आहे. अशा पद्धतीची अतिशय सोपी आणि अतिशय दिलासादायक शेतकऱ्यांसाठी ही महसूल विभागाची अपडेट आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे 85(2) जो हे आहे, जर समजा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही सरळ जायचं वाइंडरकडे, 85(2) तो अर्ज घ्यायचा, तो त्याच्याकडनंच भरून घ्यायचा, तहसीलदाराला द्यायचा, तहसीलदार कडनं त्या बाबूकडे जाईल, तिथनं तो सगळं तयार करेल, नोटिसा येतील संबंधित लोकांना, नोटिसा आल्यानंतर त्या ठिकाणी जायचं, 500 रुपये भरायचे, तुमच्या जमिनी एकमेकांच्या नावाने होतील. कशा होतील तर त्याची त्याचं जे एक तो जो हे तयार होईल, दस्त तयार होईल,
त्याची एक कॉपी रजिस्टर ऑफिसला पाठवल्या जाईल आणि दुसरी तलाट्याला पाठवल्या जाईल. तलाट्याला पाठवल्यानंतर तो मंडळाधिकाऱ्याकडे नोंदसाठी पाठवेल आणि हे सगळं विषय तुमचा क्लिअर होईल. इतक्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हा विषय सांगितलेला आहे. याच्यामध्ये साहजिकच आहे, महसूल विभागातले जे अधिकारी आहेत ते मला हे सगळं सोपं करून सांगतात, मदत करतात. त्यांची नावं मला घ्यायची इच्छा आहे पण मी घेऊ शकत नाही, कारण की मग सरकार त्यांना त्रास देऊ शकतं, कारण की आम्ही सरकारच्या धोरणांवर जास्त टीका करतो, सरकारला आम्ही झोंबतो. ठीक आहे, अशा पद्धतीचं आहे. महत्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांना हे सोपं झालेलं आहे, पैसे आपल्याला आता कमी लागणार आहेत. एकंदर ही महत्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा. शेती माती संस्कृतीपासून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कापासून प्रत्येक गोष्ट आपण तुम्हाला सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.